गावाची गोष्टच वेगळी आहे. अरे अरे बापरे, कृष्ण तर साहेब झाले. बसा. कस काय येणार झाला? काय नाही, शेती किती पाहायला तुम्ही. असं का? शेती किती? हो, तुम्ही नोकरीवर आहे, दोघा नवरा बायको, तिकडे तुम्हाला शेती पाहिली आहे ना. असे हो. काय चालू आहे मग तुमच्या आईचा? काय नाही, आईला वृद्धाश्रम मध्ये नेऊन सोडलं. कोण? मी 3 लाख रुपये महिना कमवलो, बायको 3 लाख रुपये महिना कमवली. 6 लाख रुपये महिना यायला लागला आमच्या घरात. पैसा लय पैसा आहे माझ्याकडे, माझे पोरं शिक्षण घ्यायले. मग आई कोण वृद्धाश्रम मध्ये सोडली? लय पैसा आहे माझ्याकडे. नाही, तुमच्याजवळ पैसा आहे. हा, अच्छा अच्छा. म्हणजे तुमच्या आईला सांभाळायचा प्रॉब्लेम या लागला होता है ना, हो. म्हणून सोडली का? अच्छा. तर मग तुमची आई वृद्धाश्रम मध्ये सोडली. पोरं किती आहे तुम्हाला? 2. तुम्ही एकटेच आहे ना? हो. तर तुम्ही एक काम करा ना, तुमच्याजवळ इतका पैसा आहे तर तुमच्यासाठी बी वृद्धाश्रम बांधून ठेवा ना. म्हणजे आता तुम्ही तुमच्या आईला वृद्धाश्रम मध्ये सोडला, तुमची बायको तुम्ही नोकरीवर आहे. मग आता उद्या तुमचे बी लेकरं दोन्ही पोरं नोकरीवर लागणार. मग पुढे तुम्हाला कोण सांभाळणार, तुमच्या बायकोला आणि तुम्हाला? मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, स्वतःसाठी बी वृद्धाश्रम बांधून ठेवा, है ना. मग तुमची माय वृद्धाश्रम मध्ये सोडली तर मग तुमचे पोरं बी समजा, आता तुम्ही शिकवा लागले लेकराला, ते बी मोठे जॉबवरच लागणार आहे ना. मी चुकीचं काय म्हणले का? मग तुमच्यासाठी बी वृद्धाश्रम बांधा. हे पा, जे कोणी बी आपल्या आई बाबाला वृद्धाश्रम मध्ये धाडत असन तर त्यांना म्हणा, तुमच्यासाठी बी वृद्धाश्रम बांधून टाका पुढच्या भविष्यासाठी. ये हात का बदला, ये हात. पहिले वरी भराचं काम पडत होता, आता खालीच भरणं पडायला लागला. म्हणून जा भाऊ, तुम्ही भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्यासाठी वृद्धाश्रम बनवून ठेवा. या मग. काय मायला 2 लेकरं सैन होतात, हा लेकराला एक माय सैन होत नाही.